नमस्कार, मी पंजाब वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक मोसमी पाऊस दाखवलोय. सर्वदूर नाही पडणार, पण वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील अशीच परिस्थिती राहील. विदर्भामध्ये देखील काय होईल, 13 जूनपासून ते 17-18 पर्यंत, 13, 14, 15, 18 या 17-18च्या दरम्यान तिकडे विदर्भात देखील काही जिल्ह्यामध्ये दाखल होईल. पण हे सगळीकडे दाखल होणार नाही, काही भागात नाही. 20 जून ते 30 जूनमध्ये होईल. मग त्याच्यामध्ये मात्र आणखीन जवळपास खूप ठिकाणी भरपाई झालेली दिसत. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पेरणी करत असताना निर्णय स्वतः घ्यावा. कारण की काय होतं, जमिनीमध्ये ओल नसाल, 4 बोटावर पेरणी केली तर ती फेल जाते. म्हणून चांगली ईदभर ओल गेल्याच्यानंतर शेतकऱ्याने पेरणीचा निर्णय घ्या. परत एकदा शेतकऱ्याला सांगतो, हे मोसमी पाऊस कसा आहे, दक्षिण महाराष्ट्रातून आलेला आहे, कर्नाटकमधून आलेला आहे. त्याच्यामुळे काय व्हायला ते ह्यामध्ये 10, 9 आज देखील 9, 10, 11, 12 पर्यंत काय होणार आहे, सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, ह्या परिसरामध्ये काय होईल जालन्यापर्यंत, की हे थोडं बऱ्याच ठिकाणी म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये 9, 10, 11, 12, 13 पर्यंत बऱ्याच भागामध्ये कोर करत. पण काही काही भाग सोडून देखील देईल, काही काही ठिकाणी मतलब खूप देखील पडत. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना घ्यायचं. त्याच्यानंतर मात्र 14 पासून देखील मग मुंबई, नाशिक, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया ह्या पट्ट्यात मग काय म्हणजे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, नाशिक, सिन्नर पट्ट्यामध्ये काय होईल, मग 14च्या नंतर बऱ्याच ठिकाणी मान्सून दाखल झालेले दिसत. पण याची व्याप्ती खूप नाही, काही भागातच पडेल, काही भाग देखील कमी राहील. मग याच्यामधून जिथं नाही जर झाला तर तिथं 20 जून ते 30 जूनमध्ये परत एकदा पाऊस येणार आहे. मग तिथं त्या ठिकाणी पाऊस येईल. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर मग 10 जुलै ते 15 जुलैमध्ये एक पाऊस येईल. त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होतील. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक विषय दिला जाईल. धन्यवाद. पाऊस कधीच नाही असा पाऊस येणार आहे. म्हणून मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्रातले शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि आपल्या जे वडे नाले असतील त्याच्या बाजूला समजा एखाद्याच जनावरं बांधलेली असतात, त्याच्यामुळे त्या 8 दिवसामुळे काळजी घ्यायची. कारण की मुंबईकडं खूप मध्ये 2 जुलै ते 8 जुलैमध्ये वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र असा तिकडं चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. तर तो पाऊस तुम्हाला मुंबईकरांना सांगू इच्छितो की जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुंबई, इगतपुरी, नाशिक, त्याच्यानंतर इकडं त्र्यंबकेश्वर हे पट्टा, त्याच्यानंतर संगमनेर, घाटमाता हे आयल्यानगर हे असा पट्टा काय होणार उत्तर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा पश्चिम भाग म्हणजे जोराचा पडणार आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल, काही ठिकाणी अतिमुसळधार होईल, काही ठिकाणी रिमझिम पडेल. पण 2 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्राकडे काय होणार आहे, एक लो प्रेशरचं रूपांतर चक्रीवादळात होईल. आणि ते चक्रीवादळ सर्व महाराष्ट्राकडे येईल. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राकडे मग काय होणार आहे, महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सर्वप्रथम